आहे 5 जानेवारी 2025. मी आहे संभाजीनगर रोडवर त्रिमूर्ती आप्पाच्या हॉटेलच्या तिथं नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि या ठिकाणून एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. पण म्हणजे काय झालं, राज्यातल्या शेतकऱ्याचे मला फोन आले, कारण की आज आभाळ आले. तर पाऊस शकता आभाळ आले ना, शेतकऱ्याचं म्हणणं की पाऊस येईल का. तर सर्व राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यामध्ये काही पाऊस येणार नाही, काही चिंता करायची गरज नाही. फक्त आज आणि उद्याचे दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून काय अंदाज म्हणजे अंदाज लक्षात येतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास 10 जानेवारीपर्यंत पावसाचं वातावरणच नाही, म्हणजे पाऊस येणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त 10 तारखेपर्यंत तीव्र स्वरूपाची अशी थंडी राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. फक्त 11 आणि 12 जानेवारीला ढगाळ वातावरण राहणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे आणि त्याच्याकडनं विदर्भाकडे राहणार आहे, पूर्व विदर्भाकडे राहणार आहे. पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण राज्यात मात्र जवळपास आता म्हणजे 20 जानेवारी 2025पर्यंत हवामान कोरडत राहणार आहे, थंडीची तीव्र लाट राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात. फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा पावसाचं वातावरण तयार होईल. पण राज्यामध्ये आता जे आज आहे 5 जानेवारी 2025, आज बऱ्याच जणांचे फोन आले शेतकऱ्याचे, पाऊस येईल का. तर शेतकऱ्याला सांगतो पाऊस काही येणार नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. म्हणून ह्या अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. फक्त थोडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र पाऊस येणार नाही. तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या, कांदा लागवड करून घ्या, मका देखील काढायची तर काढून घ्या. वीटभट्टीवाल्यासाठी एक आनंदाची बातमी, पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं तुम्ही आता हे आभाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये धुळीचं प्रमाण असतं, धुकं असतं, म्हणून एक चांगल्या बुरशीनाशकाची चांगल्या कीटकनाशकाची फवारणी करून घ्या. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल उद्याच्याला.